सर्वांचं लाडकं नेतृत्व आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आपल्या सर्वांना संबोधित करतात। अरे चला एकदा जयघोष झाला पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आणि मी मंचावर आमंत्रित करतोय लाडक्या बहिणीचे भाऊ, अनाथांचे नाथ, शिवसैनिकांचे आधारस्तंभ आणि शिवरायांचे विचार, दिघे साहेबांचे स्वप्न, सन्माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब हात वरी करून त्यांचं स्वागत झालं पाहिजे। करून स्वतःच्या जीवाचं रान छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या खरं म्हणजे आजचा हा पक्ष प्रवेश या सोहळ्यामध्ये 25,000 लोकांनी पक्ष प्रवेश केलाय आणि हे सगळे फॉर्म इथं, हे सगळे भरलेले फॉर्म इथं विनायकरावांनी आणून ठेवलेत। विनायकराव आतापर्यंतच्या सगळ्या पक्षप्रवेशांमध्ये हा तुमचा पक्षप्रवेश सोहळा हा सगळ्यात मोठा पक्षप्रवेश झालेला आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे इथं 42, 43, 44 डिग्री तापमान। मी विनायकरावांना सांगितलं संध्याकाळची सभा ठेवा, तरी सुद्धा लांबून आलेले लोक तानाची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने हा जनसागर या ठिकाणी आपण पाहतोय। मी खरं म्हणजे काल येणार होतो आणि काल येण्याची इथं सभा आपली कालचा दिवस होता, परंतु दिल्लीमधल्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक होती गृहमंत्री अमित भाईंच्या बरोबर, जलशक्ती मंत्री CR पाटील साहेबांच्या बरोबर, आणि मी सांगितलं सभा एक दिवस पुढे ढकला, पण मला वाटलं सभा रद्द झाली, पुढे गेली की पुन्हा त्याचं नियोजन करणं सोपं नसतं, परंतु विनायकरावांनी ते करून दाखवलं आणि प्रचंड उत्साह, जल्लोष या सभेमध्ये आपण पाहतोय। आणि म्हणून विरोधकांच्या ही सगळी लोक जी आली आहेत ही जमवाजमव करून आली नाहीत, तर शिवसेनेच्या आणि विनायकरावांच्या प्रेमापोटी हजारो लोकांचा जनसागर इथं उसळला। विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर इकडे या, उघडा डोळे आणि बघा नीट। या शिवसेनेचा मेळावा बघा, प्रवेश सोहळा बघा आणि विनायकरावांची ताकद आणि प्रेम बघा। ही वाजत गाजत उत्साहात आलेले सगळे कार्यकर्ते आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो, आपल्याला साष्टांग नमस्कार करतो। कारण प्रेम जे आहे हे प्रेम विकत घेता येत नाही, हे प्रेम आपुलकी, जिव्हाळा आपण जो आज दाखवलाय, रस्त्याने येताना स्वागतासाठी उभी राहिलेली लोक, हा सगळा भगवा माहोल
विनायकरावांच्या टीमने कार्यकर्त्यांनी तयार केलेला आणि म्हणून विनायकरावांना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं हा एकनाथ शिंदे तुमचा जातो तिथं तिथं प्रेम आशीर्वाद या ठिकाणी जनतेचे लोकांचे मला पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपुलकीची भावना जी आहे ही पाहिले. फटाके काय थांबत नाहीत. फटाक्याचं अख्खं दुकान विनायकराव आणले काय. हा आनंदोत्सव आहे, ही दिवाळी आहे, ही आनंदाची दिवाळी आहे. आणि विनायकरावांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव आज साजरा केलाय. मी ज्यांचा प्रवेश झालाय त्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत. मी भाग्यवान आहे की गेल्या 3 वर्षापासून हा प्रवेशाचा सोहळा जो आहे सुरू आहे आणि इथं शेतकऱ्यांचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी अनेक शेतकरी नेत्यांच्या सोबत काम केलं. त्यांनी प्रवेश केला. बच्चूभाऊ कडू गोरगरिबांचा नेता, दिव्यांगांचा नेता, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणारा नेता, त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काल परवा गेल्या आठवड्यात माजी खासदार आनंद परांजपे असतील, माजी आमदार, माजी मंत्री, अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात. शिवसेनेसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण आपल्या विनायकरावांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतलाय आणि आज मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजची सभा ही वेगळंच काही सांगून जाती आहे आणि विनायकराव पाटील यांच्या नावात विनायक आहे. आजपासून ते आपल्या राजकारण आणि समाजकारणाचा नव्याने श्री गणेशा करतायत. यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे विनायकरावांसारखा अनुभवी नेता, जे माजी आमदार राहिलेत, माजी मंत्री राहिलेत, त्यांनी केलेलं गोरगरिबांसाठी काम आपल्याला माहित आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमापोटी 25,000 लोक त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये येत आहेत. हा इतिहास आहे, ऐतिहासिक सोहळा आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या ठिकाणी त्यांनी मगाशी सांगितलं, या ठिकाणी विकास आणि जो अजेंडा आहे आपला, विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चालतोय आणि अशा या प्रवेशांमुळे महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण कुठं आहे हे आता सगळ्यांना समजलंय. मगाशी शंकर अण्णांनी पण सांगितलं, विनायकरावांनी पण सांगितलं आणि मी आपल्याला विनायकराव सांगतो, एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता है. अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाला फार महत्व आहे.
बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास, आमचा संजय राठोड, हेमंत पाटील, सगळे आमदार, बालाजी बिलाजी, सगळे भंडारकर, कोण अजून कोण कोण, सगळे आमचे आमदार आहेत, माजी आमदार पण आहेत. आणि या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून 2022 ला एक इतिहास या महाराष्ट्रात घडला. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, माझ्या माता भगिनींच्या मनातलं सरकार, माझ्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये 2022 ला आणलं आपण. आणि मी मुख्यमंत्री झालो, मला अभिमान आहे. तुम्ही विनायकराव मगाशी सांगितलं, काम सांगायला गेलो तो वेळ पुरणार नाही, खरा आहे. मला अभिमान आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना करण्याची संधी मला मिळाली. मी देखील गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली तगमग पाहिली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. मला आनंद आहे. आज अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन क्रेडिट सोसायट्या, बचत गट करून छोटा मोठा व्यवसाय व्यापार करू लागल्या. आणि मला याचा आनंद आहे की त्यावेळेस अनेक लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, विरोध केला, कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ एकदम मजबूतीने उभा होता आणि लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. मी हेही सांगू इच्छितो, कोणी माईक लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विनायकराव, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा घोषणा केली. निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं आणि ते आश्वासन देखील आता बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजीने या ठिकाणी ती घोषणा आम्ही केली. 30 जून पर्यंत शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत विनायकराव कर्ज माफ होणार. विमा योजना, आपण जे काही मुद्दे इथं मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा जरूर विचार केला जाईल आणि या भागातल्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे हे देखील आम्ही पाहू. शेतकरी कर्जमाफी असेल, विमा योजना, पीक विमा योजना, छोटे सिंचन प्रकल्प आणि त्याचबरोबर MIDC ची घोषणा केली आहे. मी उदय सामंत यांना, आपले उद्योग मंत्र्यांना सांगतो, MIDC तात्काळ प्रक्रिया सुरू करा. या भागातल्या लोकांना रोजगार, व्यवसाय मिळाला पाहिजे. आम्ही शब्द दिला की पाळतो. विनायकराव, हम जुबान और जमीर के पक्के हैं, लोगों की तरह हालात देखकर रंग नहीं बदलते. आणि म्हणून चिंता करू नका. तुम्ही आता तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे. या शिवसेनेमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि तुमच्या पाठीशी खंबीर मी उभा आहे. त्यामुळे आपण सरकारमध्ये आहोत, अधिकारी असतील, कोणी असतील, या सर्वांनी लक्षात ठेवावं, विनायकराव जे काम करतायत ते जनतेसाठी करतायत. त्यांची कामं कुठेही अडता कामा नये, थांबता कामा नये. नाहीतर हा एकनाथ शिंदे आहेच. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आज शेतकऱ्यांसाठी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं. आज मगाशी विनायकरावांनी पण सांगितलं
शंकर अण्णांनी देखील सांगितलं की पीक विमा देणार बाबा, पीक विमा देणार, पीक कर्ज ते सगळं आपण कर्ज माफ करणार, चिंता करू नका. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया. शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यासाठीच काल बैठक होती. सिंचन प्रकल्पाच्या बद्दल, पाणी योजनेच्या बद्दल, त्याचबरोबर या मराठवाड्यातला दुष्काळ वाडा हा शब्द पुसून टाकण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे. आणि म्हणून नदी जोड प्रकल्पाचा काल उल्लेख झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या मराठवाड्यातला दुष्काळ आपल्याला पूर्ण नाहीसा करायचा. आणि शेतकऱ्यांनी इकडे ऊस शेतकरी उत्पादक आहेत ना, त्यांच्या बाबतीत देखील काल चर्चा झाली ना, उत्पादकांच्या बाबतीत चर्चा झाली. या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकार करणार. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना द्या. 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकार 6,000 रुपये, आणि विनायकराव मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने देखील 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, हे ठामपणे सांगणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यासाठी जे काही करता येईल ते आपण करू आणि त्यासाठी कधी काही कमी पडणार नाही. हा शब्द मी आपल्याला देतो, हे शब्द देतो. आणि विनायकराव, तुमच्या वर विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांना देखील आश्वासन देऊ इच्छितो की विनायकराव जे काम हाती घेतील, सर्व सामान्यांची जी काही त्यांना समाजकारण आणि राजकारणातली जाण आहे, त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितोय. आणि तुम्ही काय म्हणाले मगाशी, नाम एकनाथ शिंदेचं नाव घेतलं तरी आमचं काम होईल. विनायकराव, आपका भी नाम में काफी दम है. आणि विनायकरावाचं नाव देखील या ठिकाणी आता एकनाथ शिंदेच्या नावाबरोबर जोडलं गेलेलं आहे. या डबल ताकदीने, डबल स्पीडने तुम्हाला काम करायचं आहे. त्यासाठी चिंता करू नका. आणि नाम में दम होना चाहिए, तसं तुमच्या नावामध्ये विनायक आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपल्याला फक्त गर्दी करायची नाही, तर विनायक रावासारखा दर्दी आपल्याला पाहिजे. तो दर्दी आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून मला आनंद आहे. हो हो हो, माझ्याकडे निवेदन आलंय करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं सरकार आहे. आणि म्हणून विनायकराव निवडणुकीमध्ये पराभूत झाले असले तरी त्यांनी काम सोडलं नाही. लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटतात. आज किती लोकांचा प्रवेश झाला, लोक म्हणतील या ठिकाणी प्रवेश होत आहे, परंतु लोकांना माहित आहे लोकांसाठी कोण काम करतो, सर्वसामान्यासाठी कोण काम करतो, आणि निवडणुका नसल्या तरी कोण फोन उचलतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून विनायकराव, हे शिवसैनिकांचं प्रेम, हे शिवसैनिकांचा विश्वास
हाच खरा दागिना एकनाथ शिंदेचा आहे. हाच विश्वास आहे. हेच माझं ऐश्वर्य आहे. ही संपत्ती आहे. किती प्रॉपर्टी कमवली, किती मालमत्ता कमवली, किती संपत्ती मिळवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता, कार्यकर्त्यांचा शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत. आणि म्हणून सगळे सहकारी म्हणून आपण या ठिकाणी शिवसेना पुढे न्यायची आहे. शिवसेना हे बाळासाहेबांचं दिलेला मंत्र जो आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या गाठीशी आहे, आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून गोर गरीब जनतेसाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत करायची आहे. दिवस रात्र सर्वसामान्यांसाठी आपल्याला खपायचं. मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे आपल्याला पाहायचं आहे. खुर्ची आपला अजेंडा नाही. ज्या लोकांनी खुर्चीत आपल्याला बसवलंय, लोकांचे प्रश्न काय, समस्या काय, ते सोडवायचं आपलं काम आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपता, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, या ठिकाणी एसटी मध्ये 50% सवलत, शेतकऱ्या आणि त्याचबरोबर आपल्या नावापुढं आईचं नाव लिहिण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी, युवकांच्या रोजगारासाठी, या ठिकाणी उद्योग, तर मी तुम्हाला सांगतो, उद्योग मंत्र्यांना मी तात्काळ सांगून MIDCचा प्रकल्प आपण मार्गी लावू. मगाशी मी सांगितलं आपल्याला. आणि म्हणून हे सगळं जे आहे, या सगळ्या ज्या आपल्या भावना आहेत, या भावना माझ्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही स्वतःसाठी काही मागितलं नाही, परंतु तुम्ही या जनतेसाठी जे जे काही काम हाती घ्याल त्याला मदत झाली पाहिजे, त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे, हे आपण मागणी केलेली आहे. मी तर हा सर्वसामान्यांचा, एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य. मी जेव्हा सीएम होतो त्यावेळेस लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो अरे चीफ मिनिस्टर का म्हणताय, सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणून मी काम केलं. लोकांमधला माणूस म्हणून, आपला माणूस म्हणून मी काम केलं. आता मी DCM आहे. आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आपली बांधिलकी जी आहे ही सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे. आपल्या बांधिलकी, आपला प्रेम, आपला जिव्हाळा सामान्यांच्या बरोबर आहे. आणि म्हणून सर्वसामान्य आणि आपल्यामध्ये अंतर होता कामा नये. आपला जो जिव्हाळा, आपली अटॅचमेंट जी आहे, आपलं जे नातं आहे ते अधिक घट्ट झालं पाहिजे. आणि म्हणून लोकांमध्ये आपल्याला गेलं पाहिजे, लोकांच्या बांधावर गेलं पाहिजे, शेतकऱ्यांचे दुःख बघितली पाहिजे. विनायकराव, दसऱ्याच्या अगोदर अवकाळी झाली, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं फार प्रचंड नुकसान झालं. शेती वाहून गेली, जमीन खरडून गेली, घरं पडली, पिकं वाहून गेली आणि काही लोक जनावरं वाहून गेली, काही लोक मृत्युमुखी पडली. त्यावेळेस एकनाथ शिंदेने सांगितलं जिथं जिथं अवकाळी अतिवृष्टी आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी मुंबईला दसरा मेळाव्याला येऊ नका. तिथल्या आमच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला तिकडे थांबा आणि त्यांचा दसरा कसा होईल चांगला ते बघा. आणि मी तेव्हा सांगितलं होतं आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळी पूर्वी त्यांना मदतीचे पैसे गेले. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. आणि म्हणून शेतकरी जो आहे हा शेतकरी कधी होगड्यावर वाऱ्यावर पडता कामा नये, हे आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला, आता देखील काहीतरी अंदाज केलाय, अल निनो
पाऊस कमी पडेल म्हणून आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया, चांगला पाऊस होऊ दे, चांगली शेतीभाती होऊ दे, शेत सगळी संकट दूर होऊ दे, अशी आपण नेहमी करतो. पण कदाचित पाऊस कमी झाला, शेतकऱ्याला अडचण का त्याची अडचण दूर करेल, त्याच्या मागे उभं राहील. शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करणार हे सरकार आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 2.5 वर्ष आणि आता पुढचा काळ जो आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आम्ही टीम काम करतोय. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या प्रकल्पांसाठी एवढे पैसे निधी तरतूद आम्ही केली. महाविकास आघाडी सिंचनाचे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता फक्त विनायकराव किती प्रकल्पांना दिली असेल? फक्त 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. आणि माझ्या 2.5 वर्षाच्या काळात 125 आणि आता या पुढच्या काळात जवळपास 250 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. जमीन ओलिताखाली लाखो हेक्टर आली पाहिजे, तरच शेतकऱ्याच्या तोंडावर हसू फुलेल, चेहऱ्यावर हसू फुलेल. शेतकरी सुखी दिसला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, हे आमचं आहे. आणि म्हणून मगाशी शंकरांनी पण सांगितलं की आम्हाला विश्वास आहे, एवढा ज्येष्ठ अनुभवी शेतकऱ्यांसाठी काम केलेल्या शंकरांना धोंडगे सारखा नेता देखील आपल्यामध्ये येतात. त्यांना देखील महाराष्ट्राची शेतकऱ्यांची महाराष्ट्राची जबाबदारी आपण आज दिलेली आहे. अशी लोक काय येतात? अशा लोकांना एक विश्वास आहे की जे आम्ही बोलतो ते करतो, आणि जे होणार नाही तो खोटा शब्द आम्ही कधी देत नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण जो विश्वास दाखवलेला आहे विनायकराव, त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही, कदापि तडा जाणार नाही. तुमच्या पाठीच्या शिवसेना खंबीरपणे उभी आहे. इथं मंत्री संजय राठोड पण आहेत. जलसंधारण खातं जलसंधारण खातं त्या संजय राठोड यांच्याकडे आहे. यांच्या खात्यातली जी काही इकडची कामं असतील ती त्यांना सांगा, ते शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडेल ते त्यांना सांगा. जलतारा सारखे प्रकल्प आपण राबवा. जलतारा हा एक 4x4 खड्डा खोदून त्याच्यामध्ये आपण जी काही एक स्ट्रक्चर तयार करतो, एक छोटा खड्डा अख्खं 1 एकरचं शेत भिजवतं. हे पण कार्यक्रम हाती घ्या. श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग त्यांच्या बरोबर आपण MOU सही केलाय. 2023 मध्ये जवळपास 5 लाख जलताराचे स्ट्रक्चर त्यांनी बनवलेत. 200 गावं टँकर मुक्त केलेत. डॉक्टर पुरुषोत्तम म्हणून आहेत, त्यांच्याशी मी गाडीतून येताना बोलत होतो. या बालाजी कल्याणकर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिकडे देखील ते येणार आहेत आणि त्या लोकांना सांगणार आहेत की जलतारा आणि हा जे काही स्ट्रक्चर आहेत हे किती फायद्याचे आहे. आणि म्हणून या मराठवाड्यामध्ये या तुमच्या काय म्हणतो आपण, तुमचं काय कुठलं खोरं, मल्याळ खोरं, या खोऱ्यामध्ये देखील हा प्रकल्प राबवा. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी त्याच्या माध्यमातून बोरिंगला पाणी येतं, वॉटर टेबल वाढतो, त्याचबरोबर विहिरीला पाणी वाढतं आणि पूर्णपणे शेतामध्ये ते पाणी पर्क्युलेट होतं. असे नवीन नवीन प्रयोग आपल्याला केले पाहिजे. प्रगत शेती केली पाहिजे, सेंद्रिय शेती वाढवली पाहिजे. आणि म्हणून गट शेती, समूह शेती या ठिकाणी आपण त्याच्यात वाढीस आपण प्रयत्न केला पाहिजे, ज्या माध्यमातून शेतकऱ्याला ज्यादा पैसे मिळतील, कमी खर्चात जास्त उत्पन्न, अशा प्रकारचे आपण निर्णय घेतले पाहिजे. आणि म्हणून यासाठी आपल्याकडे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जी आहे त्या माध्यमातून देखील आपण काम करा.
आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या निवडीत अशा प्रकारची जिव्हाळ्याची कामं आहेत ती आपण करा. ते वर्गीकरणाचं पण आपण करू, चिंता करू नका. आणि आणि डिझेल पेट्रोल आता हे जे लढाई चालू आहे याच्यामुळे थोडस शॉर्टेज आहे. प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलंय काटकसर थोडी करा, हा पण संकट आपलं दूर होईल. परंतु तुम्ही जो विषय काढलाय त्या बाबतीत सांगतो, कोणी साठेबाजी करता कामा नये. साठेबाजी जो कोणी करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे आणि त्यासाठी देखील आपलं सरकार पूर्णपणे या ठिकाणी लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणून जे लोक आज देश संकटात आहे आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी काही आपल्याला निर्णय सांगितले ते आपण पुढे भविष्यातलं संकट कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलंय. परंतु काही पार्ट टाइम करणारे नेते मोदीजींवर टीका करू लागले. अरे अशा संकट समयी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, राज्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आता विनायकराव आता तुम्ही आलेला आहात, तुम्ही 25,000 लोकांचे इथं शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आता बघा SIRचं काम चालू आहे, मतदार यादीचं काम चालू आहे, याच्यावर आपल्याला फोकस करा. मतदार यादी अतिशय अगदी कुशल असते. निवडणुकीमध्ये मतदार यादी अपडेट असेल तर आपली निवडणूक सोपी जाते. आपल्या हक्काचे मतदार वंचित राहता कामा नये. बोगस मतदार असतील, दुबार मतदार असतील, मयत मतदार असतील त्यांना काढलं पाहिजे. हक्काचे मतदार आपल्या यादीमध्ये असले पाहिजे. त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मतदार यादी ही विजयाची गुरुकिल्ली असते, त्याच्यावर आपण लक्ष द्या. आपली सेंट्रल टीम पण काम करते. आपले BLA नेमलेत का बघा. BLA नेमा, BLA 1, BLA 2 बूथ लेवल एजंट असते. त्याचबरोबर BLO त्यांची नेमणूक झाली की नाही बघा. ते सगळ्या मतदारांपर्यंत जात आहेत की नाही ते बघा. BLO जातील कुठे, गाव मुंबईला गेला असेल, कुठं आणखी कोणी गेला असेल आणि त्याचं 2-3 वेळा बघितलं भेटला नाही तर नाव कट होऊ शकतं. म्हणून BLA जे आहेत त्यांनी अतिशय सावधगिरी बाळगून डोळ्यात तेल घालून आपल्या हक्काचे मतदार कुठेही त्यांची नावं वगळली जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून यावर फोकस करा. आपले सदस्य नोंदणी करा. गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक, हे अभियान आहे आपलं. ते अभियान राबवा. आणि तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो, 2.5 वर्षापासून आपण पाहिलं की शिवसेनेची 3-3.5-4 वर्ष शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यामध्ये घवघवीत असं यश शिवसेनेला मिळालंय. सगळ्या निवडणुकामध्ये शिवसेना नंबर 2चा पक्ष महाराष्ट्रात झालाय. काही लोक म्हणत होते शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती आहे, पण मला अभिमान आहे तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पोहोचवली. याचा आनंद आहे मला. आणि आज म्हणूनच या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा झेंडा राज्यात सगळीकडे फडकतोय, अभिमानाने फडकतोय. लोकांनी ठरवलंय की या ठिकाणी काम करणारा पक्ष शिवसेना याच्या सोबत जायचं. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारी शिवसेना याच्या सोबत जायचं. आणि म्हणून हे दररोजचे प्रवेश होत आहेत. बाळासाहेबांचं स्वप्न काना कोपऱ्यापर्यंत शिवसेना गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे, ते पूर्ण करण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून शिवसैनिक, शिवसेनेच्या शाखा आणि शाखा प्रमुख आणि पदाधिकारी हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. मगाशी तुम्ही म्हणालात
की शिवसैनिक हेच पद जे आहे हे ताकदीचं पद आहे. बाळासाहेब देखील तेच सांगायचे, शिवसेनेमध्ये शिवसैनिक हे पद सगळ्यात मोठं आहे. आणि म्हणून आज जे शिवसैनिक आहेत त्यांना आपल्याला जपायचं आहे. हेच कार्यकर्ते आम्हाला मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महापालिका सगळीकडे निवडून आणतात. आणि याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. कार्यकर्ता मरमर काम करतो, आपल्या उमेदवाराचं, नेत्याचं ब्रँडिंग करतो, मार्केटिंग करतो, आपला नेता कसा चांगला आहे त्याला निवडून द्या म्हणून कसं सांगतो. त्याच्यामुळेच आपण व्यासपीठावर एवढ्या मोठ्या संख्येने सगळे पदाधिकारी आहेत. हे व्यासपीठावर बसलेले सगळे लोक हे आपलं वैभव आहे. आणि समोर बसलेली ही सगळी जनता, कार्यकर्ते हे आपलं ऐश्वर्य आहे. आम्ही व्यासपीठावर एवढ्या मोठ्या संख्येने बसलोय, तुम्ही समोर काही एवढी संख्या नसती तर या व्यासपीठाला शोभा आली असती का? आणि म्हणून खरी शोभा आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्ही शिवसेना मोठं करण्याचं काम केलंय. आणि म्हणून शिवसैनिक हा आपल्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा. आणि म्हणूनच विनायकराव, आज आपण आलात इथं, शिवसेनेची ताकद वाढतीये. शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून या पुढच्याच आता काय, आता निवडणुकांचा सीझन संपलाय, आता संघटना वाढवण्याचा सीझन सुरू झालेला आहे. 2.5-3 वर्ष तुमच्याकडे आहेत. 3 वर्ष संघटन वाढीचं काम करा, सर्वांना सोबत घेऊन पुढे चला. आणि मी सगळ्यांना नेहमी सांगतो, पद देताना त्याच्या कार्यकर्त्यांची फौज त्याच्या पाठीशी असली पाहिजे. दिवस रात्र काम करण्याची त्याची हिंमत, त्याची क्षमता असली पाहिजे. मेहनत, कष्ट घेण्याची त्याची तयारी असली पाहिजे. अशाच लोकांना या ठिकाणी जबाबदाऱ्या द्या. हा माझा, तो माझा नाही, हा लांबचा, तो जवळचा, असं बिलकुल मी नेहमी सांगतो आमच्या पदाधिकाऱ्यांना. काम करणारा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये पुढे जाईल, जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून शिवसेना वाढली तर सगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान वाढेल. शिवसेना मोठी झाली तर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे लोक या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या सोबत काम करताय. आणि म्हणून एक मोठा इतिहास, हे मोठा जो आपण पाहिला की उठाव, तो यशस्वी झाला या महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्यामुळे, माझ्या सोबत असलेल्या आमदारांच्यामुळे, खासदारांच्यामुळे. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि विनायकरावांचं मनापासून मी अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती आहे, या जिल्हा परिषदच्या वरच्या मैदानावर अल्प उपहाराची सोय करण्यात आलेली आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावायची आहे. जिल्हा परिषदेच्या वरच्या मैदानावर अल्प उपहाराची सोय करण्यात आलेली आहे. यानंतर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष सन्माननीय गोपीनाथ जायभाई करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. Converway